अर्धनारीश्वर तत्व. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल, स्वस्थ असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, आज मी आपणास एक कथा सांगणार आहे. आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. चला तर मग श्रोते हो, आपण कथा जाणून घेऊयात. श्री शंकर भट्ट म्हणाले, त्यानंतर मी धर्मगुप्तांना शिवाच्या अनेक अलंकारांविषयी व आयुधांविषयी माहिती विचारली व त्यातील गूढार्थ सांगण्याची विनंती केली. तेव्हा श्री धर्मगुप्त म्हणाले, अहो शंकर भट्ट, जसे गणपतीचे पाशांकुश हे मुख्य आयुध आहे, विष्णूचे सुदर्शन चक्र आहे, त्याचप्रमाणे शंकराचे मुख्य आयुध त्रिशूळ आहे. त्रिशूळावर जी 3 टोके असतात ती अग्निज्वाला रूपात असतात. ते तिन्ही टोके जेथे एकत्र मिळालेले असतात तो त्रिशूळ शिवाच्या हातात असतो. ही 3 टोके सत्य, रज, तम या 3 गुणांचे सूचक आहेत. त्यांचे एकत्व म्हणजे ते खऱ्या अर्थाने त्रिगुणातीत आहेत. त्रिशूळाचा हा एक गूढार्थ आहे. तसेच इडा पिंगला नाडीतून श्वास प्रवाह भ्रूमध्यातल्या शिरस्थानी पोहोचतो. इडा, पिंगला, सुषुम्ना या 3 नाडीच्या ब्रह्मज्ञान केंद्राला त्रिवेणी संगमस्थान म्हणतात. नाग हे शंकराचे आभूषण आहे. कुंडलिनी शक्ती जागृत झाली असता अष्टसिद्धी प्राप्त होतात. शंकराला सूचित करणारी कुंडलिनी शक्ती सर्पाकारात असल्यामुळे शिवाला नागाभरण म्हटले आहे. शिवालाच ईश्वर असे म्हटले आहे. या अष्टसिद्धी सापाप्रमाणे प्रमादकारी आहेत. शिवाने त्यावर ताबा मिळवला, त्यांना वश करून ते त्यांचा लोककल्याणार्थ उपयोग करतात. म्हणून शिवाला ईश्वर म्हणतात. शिवाच्या त्रिशूलाला डमरू बांधलेला असतो. शब्दगुण हा आकाशाचा आहे. आकाशात शब्दांचे प्रकंपने प्रवाहित होत असतात. मंत्र जप केल्यास त्यात स्पंदने निर्माण होतात. ती स्पंदने शिवडमरूच्या निनादासारखी कानात घुमतात. मंत्र पुरश्चरण केल्याने योग्याला आनंद होतो व आनंदामुळे तो तांडव करतो. म्हणून शिवडमरूधारी झाले. भ्रूमध्यातील आज्ञाचक्र हे समस्त ज्ञानाचे केंद्रस्थान आहे. अतींद्रिय शक्ती लाभण्यासाठी आज्ञाचक्राचा विकास आवश्यक आहे. या चक्राद्वारे योग्याला भूत, भविष्य व वर्तमानाचे ज्ञान होते. हाच परमेश्वराचा 3रा डोळा आहे. हा ज्ञाननेत्र विकसित झाल्यास कामस्वरूप मदनाचे दहन सहज शक्य होते. स्मशान हे शिवाचे निवासस्थान म्हणून सांगतात. योगाग्नीने समस्त भौतिक इच्छा भस्मीभूत झाल्या की योगी परमशांती प्रदायक अशी निर्वाण स्थिती अनुभवतो. ज्ञानस्थितीची तुलना पांढऱ्या रंगाशी केली जाते. ती विभूती होय. माणसाची आलोचना, इच्छा सर्व नष्ट झाल्या की त्याला शुद्ध ज्ञानप्राप्ती होते. त्यामुळे अर्थात आनंद प्राप्त होतो. ज्ञानाची परिशुद्धता आधिभौतिक, आधिदैविक व आध्यात्मिक व मानसिक या 4 टप्प्यात होत असते. त्यांचे सूचन म्हणून शिवभक्त कपाळावर भस्माचे 4 पट्टे ओढत असतात. पूर्वीच्या काळी शिलादी नावाचे महर्षी दगडगोटे खाऊनच जगले. नंदीश्वर हा त्यांचा अवतार आहे. श्रीकृष्ण रोहिणी नक्षत्रात वृषभ राशीत जन्मले. आद्रा नक्षत्रांचे रुद्रस्थान आहे.
मिथुन राशी उमामहेश्वराचे अर्धनारीश्वर रूपच दर्शविते. या राशीच्या आधी आकाशात वृषभ रास दिसते. ते वृषभ म्हणजेच नंदीश्वर धर्मस्वरूपाचे सूचक ठरतो. चंचल प्रकृतीच्या कामरूप मदनाला शिवानी दग्ध केले. तेव्हा मदन अनंग होऊन उन्नत प्रकृतीच्या दिव्य दाम्पत्य धर्मातील दाम्पत्यास पुत्ररूपाने प्राप्त झाला. श्रीकृष्णाने उपमन्यू ऋषींचे शिष्यत्व पत्करून निष्ठेने शिवोपासना केली. त्यामुळे शिव अनुग्रहाने त्यांना रुक्मिणी देवीपासून त्यांना प्रद्युम्न नावाचा पुत्राची प्राप्ती झाली. हा प्रद्युम्न म्हणजे मागच्या जन्मीचा चंचल वृत्तीचा मदनच होय. वृषभच हे मदनाचे स्थान, परंतु धर्मबद्ध इच्छेमुळे हे कामस्थान उन्नत प्रकृतीचे ठरते. भयंकर अशा तांत्रिक सिद्धी व शक्ती या व्याघ्रासारख्या प्रमादकारी असतात. त्यांना ताबूत ठेवणारा, त्यांच्यावर ताबा असणारा शिवच आहे. व्याघ्र हे शक्तीचे वाहन आहे. त्यामुळे त्या शक्तीला पूर्णपणे पत्नीसारखे आधीन करून ठेवण्याचे सूचक म्हणून दिव्य व्याघ्रचर्माधारी झाले. शुद्ध ब्रह्मज्ञान निरंतर वाहणारी प्रज्ञा व अमृतसिद्धी या तीन गोष्टी शिवजटाजुटातून वाहणाऱ्या लोकपावनी गंगेच्या सूचक ठरतात. तसेच नित्य प्रसन्नतेने होणाऱ्या प्रशांत आनंदाची आल्हाद स्थिती चंद्रकोर सूचित करते. त्यामुळे शिवाचे चंद्र बाधत्व अमृतसिद्धीचे आल्हाद आनंद स्थितीचे सूचक आहे. अर्धनारीश्वर तत्वाचा गूढार्थ पुढील प्रमाणे आहे. प्राण्याची जीवनशक्ती म्हणजेच प्राणशक्ती दोन प्रकारे विभाजित होते. एक स्त्री अंडकोशात शापित रूपाने व दुसरी पुरुषातील शुक्र रूपाने. या दोन्ही जेव्हा एकत्र होतात तेव्हा सजीवाची उत्पत्ती होते. सृष्टीतील मातृपितृ हे दोन तत्व मिळून एका कृतीत असणारा जीव हा गांडुळासारखा असतो. स्त्री व पुरुषामध्ये दोन्ही तत्व असतात. शरीराच्या उजव्या भागातील शक्ती ही पुरुष शक्ती असते, तर डाव्या भागातील शक्ती ही स्त्री शक्ती असते. तसेच उजव्या भागातील प्रवाहित होणाऱ्या शक्तीला पिंगला नाडी म्हणतात, तर डाव्या भागात प्रवाहित होणाऱ्या शक्तीला इडा नाडी म्हणतात. प्राणायाम करताना उजवीकडून श्वास घेतला तर शरीरात उष्णता वाढते, म्हणून तिला सूर्यनाडी म्हणतात. डाव्या बाजूने श्वास घेतल्यास शरीरात गारवा येतो, म्हणून त्या नाडीला चंद्रनाडी असेही म्हणतात. काळपुरुषाच्या शरीरातील राशीचक्रातील मेष ते तुलापर्यंतचे 6 महिने, चैत्र ते भाद्रपद हे महिने उष्णता देणारे आहेत. म्हणून सूर्यनाडी समजल्यास पुढच्या राशीतील अश्विन ते फाल्गुन पर्यंतचे जे 6 महिने आहे ते चंद्रनाडी समजावे. या सूर्यचंद्राच्या गतीमुळे पौर्णिमा व अमावस्या येत असतात, हे आपण लक्षात घ्यावे. योगीजन शरीरातील प्राणायाम साधनेने कालचक्रातील सर्व सिद्धी प्राप्त करून घेतात. त्यामुळे त्याला कालज्ञान प्राप्त होऊन या कालचक्रालाच अर्धनारीश्वर तत्व म्हणतात. कधीही वेगळे न होणारे हे जोडपे समजावे व ओळखावे. रात्रीनंतर दिवस, पौर्णिमेनंतर अमावस्या या एकामागोमाग एक सतत येताना दिसतात. या परस्परावलंबी असतात, एकमेकांना आधारभूत असतात. रात्रीशिवाय दिवस नाही व दिवसाशिवाय रात्र नाही. विश्वाचे मातापिता म्हणवणारे अर्धनारीश्वर
या चराचर सृष्टीचे संचालन करीत असतात. शिवाला संहारक म्हणण्यातला गूढ अर्थ असा की जुनी सृष्टी जाऊन नवीन सृष्टी थोडा काळ स्थितीत राहिल्यानंतर तिचा संहार अनिवार्य आहे. अथर्ववेदात म्हटले आहे की समस्त अस्त्रशस्त्र मंत्र सिद्ध होण्यासाठी या अस्त्रशस्त्र मंत्र विद्येचा जो अधिपती आहे त्याला ईशान रुद्राचा अनुग्रह आवश्यक आहे. अशा प्रकारे धर्मगुप्तांनी शंकर भटाला शिवाबद्दल सविस्तर माहिती सांगितली. तेव्हा शंकर भटाने त्यांना म्हणजे धर्मगुप्तांना पुन्हा विनंती केली की त्यांनी शिवपार्वती व आद्रा नक्षत्राबद्दल विस्तृत माहिती द्यावी. धर्मगुप्त सांगू लागले, रुद्र धनुष्य धारण करून धावत असलेल्या मृगाची म्हणजे हरणाची शिकार करत असतो. शिकार करणाऱ्या या मृगव्याघ्र रुद्राच्या मूर्तीचे साक्षात दर्शन आद्रा नक्षत्रात होते असे स्पष्टपणे दिसते. श्रोतेहो, माझी कथा मी इथेच संपवते. श्रोतेहो, आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा. श्रोतेहो, माझी कथा ऐकल्याबद्दल, मनापासून ऐकल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. श्री श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो.